ओके. सो हाय गाईज. बेसिकली लास्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं की नल सेफ्टी बेसिकली कसं वर्क करते कोटलिनमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही एलव्हीस ऑपरेटरचं कसं लाईक यूज करू शकता अँड ऑल दिस थिंग्स. ओके. सो बेसिकली in this lecture we are covering the one of the next topic of the Kotlin and which is the exception handling, right? जसं like तुम्ही रन टाइमला एरर त्या ठिकाणी कशी हँडल करू शकता किंवा समजा तुम्हाला रन टाइम मध्ये काही कंडिशनच्या बेसिसवरती स्वतःचे काही एक्सेप्शन त्या ठिकाणी थ्रो करत असेल तर ते तुम्ही कसे करू शकता. मल्टिपल एक्सेप्शन तुम्ही प्रोग्राम मध्ये कसं हँडल करू शकता विथ द हेल्प ऑफ द मल्टिपल कॅच फ्लॅग अँड ऑल दिस थिंग्स. ओके. सो बेसिकली सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, राईट. बट बिफोर स्टार्टिंग द लेक्चर थोडा लॉंग लेक्चर होऊ शकतं, राईट. सो मी 2 पार्ट्समध्ये व्हिडिओ डिवाइड करू शकता बेसिकली, राईट. बट व्हिडिओ हा कम्प्लिटली बघा सो दॅट तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगची कम्प्लीट आयडिया त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके. सो विदाउट एनी डिले लेट स्टार्ट द सेशन. सगळ्यात पहिले बघू की त्या ठिकाणी जसं एक्सेप्शनचं काय मिनिंग आहे. ओके. सो बेसिकली अन एक्सेप्शन इज अ रन टाइम एरर दॅट स्टॉप द नॉर्मल फ्लो ऑफ द प्रोग्राम. म्हणजे काय की जेव्हा आपण त्या ठिकाणी प्रोग्राम रन करतो, राईट, तर प्रोग्राम रन झाल्याच्या नंतर रन टाइमला आपल्या प्रोग्राम मध्ये काही एरर येऊ शकतात, काही एक्सेप्शन येऊ शकतात. ते हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करू शकतो. सिम्पल, राईट. बेसिकली जेव्हा समजा एक एक्झाम्पल असं कन्सिडर करा जिथं त्या ठिकाणी जसं की आपण एखादा नंबर त्या ठिकाणी 0 सोबत डिवाइड करत असेल किंवा समजा असा इंडेक्स त्या ठिकाणी ऍक्सेस करण्याचा ट्राय करत असाल ऍरे मधला जो की त्या ठिकाणी त्या इंडेक्स आयटमच प्रेझेंट नाही, राईट. तिथं आपण ऍरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन येऊ शकतं किंवा समजा नल व्हॅल्यू त्या ठिकाणी एक्सेप्शन येऊ शकतं. फाईल नॉट फाउंड म्हणजे लाईक फाईल प्रेझेंट नसेल बट लाईक यू आर ट्राईंग टू ऍक्सेस इट, त्या केसमध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी लाईक एक्सेप्शन येऊ शकतं रन टाइमला, राईट. आता हे सगळे जे एक्सेप्शन आहे हे रन टाइमला त्या ठिकाणी येतात, राईट. आणि रन टाइमला एक्सेप्शन म्हणजे त्या टाईपचे एरर आपण हँडल करण्यासाठी बेसिकली एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करतो. तर सगळ्यात पहिले आपण बघू की त्या ठिकाणी एक प्रोग्राम जस्ट लाईक विदाउट एक्सेप्शन हँडलिंग आणि एक्झॅक्टली एक्सेप्शन किंवा समजा रन टाइमला काय इश्यू येऊ शकतात, काय एक्झॅक्टली एक्सेप्शन त्या ठिकाणी ट्रिगर होऊ शकते, राईट. अँड विदाउट एक्सेप्शन हँडलिंग बेसिकली काय कुठे त्या ठिकाणी आपला प्रोग्राम जस्ट लाईक कॉल्स होतो आणि कुठे त्या ठिकाणी आपला जो पण प्रोग्राम असेल तो बेसिकली ब्रेक होतो ते आपण बघू सगळ्यात पहिले. ओके. आणि त्याच्यानंतर आपण बघू की कोणता प्रॉब्लेम त्या ठिकाणी एक्सेप्शन हँडलिंग सॉल्व्ह करतो. तो सगळ्यात पहिले मी एक त्या ठिकाणी इथे मेन फंक्शन घेतो. ओके. एक असा नंबर घेतलाय जस्ट लाईक 12 आणि त्याला मी डिवाइड केलाय 0 सोबत, राईट. बट आपण 0 सोबत दुसरा कोणता नंबर त्या ठिकाणी डिवाइड करू शकत नाही. तर इथं बेसिकली मी काय करतो जस्ट लाईक सिम्पल जो पण रिझल्ट नावाचं व्हेरिएबल असेल त्याला प्रिंट करण्याचा ट्राय करतो. बघू आपण त्या ठिकाणी काय एक्सेप्शन आपल्या प्रोग्राम मध्ये येतं. ओके. सो आय जस्ट ट्राय टू प्रिंट दिस रिझल्ट हेअर. ओके. लेट्स रन द प्रोग्राम. बघू शकता एक रन टाइमला त्या ठिकाणी आपल्याला एक्सेप्शन या ठिकाणी ऑफर झालाय आपल्या मेन थ्रेड वरती, राईट. अँड विच इज द अरिथमेटिक एक्सेप्शन म्हणून त्या ठिकाणी एक एक्सेप्शन आहे जो रन टाइमला या ठिकाणी मतलब ऑफर झालाय. डिवाइड बाय 0 इज नॉट पॉसिबल बेसिकली, राईट. सो बेसिकली आपण 0 ला दुसऱ्या नंबर सोबत त्या ठिकाणी डिवाइड करू शकत नाही. तर इथं या ठिकाणी एक्सेप्शन क्रिएट झालं तुमचं म्हणजे एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर झालंय या स्टेटमेंट थ्रू, राईट. आणि हे रन टाइमला झालं म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रोग्राम रन झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑफर झाल्यात, राईट. ओके. तर बेसिकली ह्या सगळे रन टाइमचे एरर हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा यूज करतो. ओके. तर बेसिकली आता एक्सेप्शन हँडलिंग जर यूज करत असेल तर एक्सेप्शन हँडलिंग मध्ये मल्टिपल आपले ब्लॉक्स असतात, राईट. जे की एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला प्रोव्हाइड करते आणि त्या मल्टिपल ब्लॉकच्या अकॉर्डिंगली आपण त्या ठिकाणी आपल्या एक्सेप्शन त्या ठिकाणी हँडल करतो प्रोग्राम मध्ये. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द वन बाय वन ब्लॉक. बेसिकली ट्राय ट्राय ब्लॉक कॅच फायनली थ्रो असे बेसिकली ब्लॉक्स असतात एक्सेप्शन हँडलिंगचे. ओके. तर वन बाय वन बघू की यांचं मिनिंग काय. ओके. तर सगळ्यात पहिले बघू आपण ट्राय कॅचचं काय मिनिंग असतं. मी तर सगळ्यात पहिले ट्राय लिहितो. ओके. तर सिम्पल ट्राय कॅच बी जर आपण ब्लॉक म्हणजे ट्राय कॅचचं मिनिंग हे ट्राय ब्लॉकचं बेसिकली मिनिंग काय असतं की जो पण एक्सेप्शन म्हणजे जी पण अशी स्टेटमेंट जी एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर करू शकते म्हणजे आपल्या केसमध्ये ही रिझल्ट. ओके. तर ही रिझल्ट नावाची जी पण स्टेटमेंट आहे ही या ठिकाणी एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर करू शकते रन टाइमला. तर हे एक्सेप्शन मला माझ्या ट्राय कॅच ब्लॉक माझा जो पण हा ट्राय ब्लॉक असेल त्या ट्राय ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल. म्हणजे ट्राय ब्लॉक मध्ये आपण ते स्टेटमेंट मेन्शन करतो ज्या स्टेटमेंट थ्रू रन टाइमला त्या ठिकाणी एक्सेप्शन ऑफर होण्याचे चान्सेस असतात, राईट. सो मी ट्राय कॅच
मी या ठिकाणी ट्राय ब्लॉक डिफाईन केलाय, राईट. बट मला त्या ठिकाणी एक इश्यू येते. इश्यू बघू पहिले, सगळ्यात पहिले बघू काय येतं इथं. इथे इश्यू असा येतोय की बेसिकली एक्सेप्टिंग द कॅच ऑर फायनली. म्हणजे काय की जो पण ट्राय ब्लॉक आपण त्या ठिकाणी डिक्लेअर केलाय, राईट, हा फक्त सिंगल आपण ट्राय कॅच म्हणजे सिंगल ट्राय ब्लॉक डिफाईन करून इथे चालणार नाही. ट्राय सोबत एकदा आपल्याला कॅच किंवा फायनल डिफाईन करावं लागेल, राईट. म्हणजे फक्त ट्राय ब्लॉक त्या ठिकाणी डिफाईन करून हे वर्क नाही करणार. म्हणजे काय की त्या ठिकाणी बेसिकली आपण असे हा ब्लॉक काय करेल, बेसिकली एक्सेप्शन हँडल करण्याचं काम करेल. म्हणजे ज्या स्टेटमेंट थ्रू त्या ठिकाणी एक्सेप्शन ऑफर होऊ शकतं ते तर आपण या ठिकाणी मेन्शन करू ट्राय ब्लॉक मध्ये. बट ते एक्सेप्शन आल्याच्या नंतर एक्झॅक्टली एक्सेप्शनला हँडल कसं करायचं, म्हणजे बेसिकली कोणतं मेसेज त्या ठिकाणी युजरला तुम्ही शो करायचं किंवा हँडल कसं करू शकता, त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी कॅच ब्लॉकचा यूज करतो. म्हणजे बेसिकली ट्राय ब्लॉक काय सांगतं की ट्राय ब्लॉक सोबत आपल्याला दुसरं पण ब्लॉक त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. मग ते एक तर कॅच किंवा समजा तुमचं जे पण फायनली असेल, ओके. ते बेसिकली हे जे पण दोन्ही स्टेटमेंट आहे मी इथून कट करतो, यांना शिफ्ट करतो. माझा जो पण ट्राय ब्लॉक असेल त्यामध्ये, राईट. आता ट्राय ब्लॉक मध्ये आपण का शिफ्ट केलाय, कारण की हे दोन स्टेटमेंट असे आहेत जे बेसिकली रन टाइमला एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑकर होऊ शकते. म्हणजे बेसिकली की ही स्टेटमेंट मेजरली आहे, राईट. बट इथं तुम्ही ती सेम व्हेरिएबल त्या ठिकाणी प्रिंट करण्याचं ट्राय करताय, राईट. सो दॅट्स वाय दोन्ही स्टेटमेंट आपल्या ट्राय ब्लॉक मध्ये मेन्शन करणं सेफ राहील या ठिकाणी, ओके. त्याच्यानंतर आता एक तर त्या ठिकाणी अरिथमेटिक एक्सेप्शन ऑकर होऊ शकते, राईट. म्हणजे काय की बेसिकली हे इथं म्हणजे हे ऑपरेशन या स्टेटमेंटमध्ये जे पण अरिथमेटिक ऑपरेशन असेल ते अरिथमेटिक ऑपरेशन बेसिकली आपलं फेल झालं. म्हणजे त्या ठिकाणी जस्ट लाईक तुम्ही डिवाइड हा जो पण नंबर असेल तो 0 सोबत डिवाइड नाही झालाय. म्हणजे बेसिकली काइंड ऑफ इथं अरिथमेटिक एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑकर झालंय. तुम्ही इथं पण बघू शकता जस्ट लाईक इश्यू मध्ये, राईट. अरिथमेटिक एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑकर झालाय, राईट. आता हे अरिथमेटिक एक्सेप्शन आपल्याला त्या ठिकाणी हँडल करावं लागेल आपल्याला जो पण कॅच ब्लॉक असेल त्या कॅच ब्लॉक मध्ये, ओके. तर बेसिकली मी इथे लिहितोय की एक्सेप्शन अँड जो पण बेसिकली आपलं अरिथमेटिक एक्सेप्शन असेल ज्याला आपण इथे हँडल करत असेल ते लिहितोय, ओके. आणि त्याच्यानंतर मी सिंपल मेसेज प्रिंट करून देतो, तर युजरला माहित होऊन जाईल की इथे एक्झॅक्टली काय झाले म्हणून. सो 0 सोबत जर डिवाइड होत असेल तर हा एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर होते. तर मी लिहितोय की डिवाइड बाय 0 इज नॉट पॉसिबल. इथं होईल काय आता, अँड त्याच्यानंतर किंवा समजा मी इथं काय करतो की सिंपल एक मेसेज प्रिंट करून देतो की प्रोग्राम जस्ट लाईक एंड ऑफ द प्रोग्राम, ओके. आता इथं काय झालंय, जस्ट लाईक आपण ओल्ड प्रोग्राम मध्ये जर बघितलं तुम्ही तर फक्त बेसिकली आपण त्या ठिकाणी ऑपरेशन परफॉर्म करू, फक्त जो पण आपला रिझल्ट येईल तो रिझल्ट त्या ठिकाणी प्रिंट करत होतो, राईट. बट त्या ठिकाणी रन टाइमला इथे एक्सेप्शन ऑफर होऊ शकते. त्यामुळे आपण रन टाइम रन टाइम एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपण काय केलंय की सगळ्यात पहिले ट्राय ब्लॉक घेतलं, राईट. आता ट्राय ब्लॉकचं काय मिनिंग आहे, ट्राय ब्लॉक बेसिकली काय करेल की जे पण स्टेटमेंट त्या ठिकाणी एक्सेप्शन कॉज करू शकते, रन टाइमला एक्सेप्शन क्रिएट करू शकते, त्यांना त्या ठिकाणी आपण ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये मेन्शन केलं. आणि जर इथे एक्सेप्शन ऑकर झालं, राईट, रन टाइम मध्ये, तर आपण हा कॅच ब्लॉक जो आहे तो कॅच ब्लॉक एक्झिक्यूट करतो, राईट. आणि हा कॅच ब्लॉक मध्ये जे पण एक्सेप्शन येईल ते एक्सेप्शन त्या ठिकाणी आपण मेन्शन करून देतो, ओके. त्या ठिकाणी ऑकर होईल तेव्हा हा कॅच ब्लॉक त्या ठिकाणी हँडल करण्याचं काम करेल, ओके. ओके, तर इथे मेसेज प्रिंट झाला सगळ्यात पहिले की डिवाइड बाय 0 इज नॉट पॉसिबल. आणि जे पण एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर झालंय ते एक्सेप्शन आपण इथे प्रिंट केलंय, राईट. आणि त्याच्यानंतर एंड ऑफ द प्रोग्राम. म्हणजे काय की बेसिकली आपला जो पण एक्सेप्शन आहे तो प्रॉपरली आता हँडल झालाय, राईट. आणि आपला जो पण प्रोग्राम आहे तो बेसिकली ब्रेक नाही करत इथं, राईट. तर हे झालं बेसिकली आपण सिम्पली ट्राय कॅच कसं मेन्शन करतो, राईट. तर याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण इथं फक्त एकच ब्लॉक त्या ठिकाणी मेन्शन केलाय, म्हणजे एकच कॅचचा ब्लॉक आपण त्या ठिकाणी क्रिएट केलाय, राईट. बट इथं तुम्ही मल्टिपल कॅच ब्लॉक त्या ठिकाणी हँडल करू शकता. जसं की इथं जर 2 एरर असतील किंवा म्हणजे हे एकच एक्सेप्शन आहे, राईट. बट तुम्ही दुसरे पण एक्सेप्शन हँडल करण्यासाठी जसं की समजा इथं जर तुम्ही अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन झालं किंवा समजा एक्सेप्शन जो की सगळ्यात बेस क्लास आहे बेसिकली त्याचे पण एक्सेप्शन या ठिकाणी हँडल करू शकता कॅच ब्लॉक मध्ये, राईट. सो बेसिकली मी काय करतो, एक नवीन एक्सेप्शन त्या ठिकाणी क्रिएट करण्याचं काम करतो रन टाइमला. सो मी इथे लिहितोय की व्यार
ॲरे डिक्लेअर करतो एक, ओके. अँड इथे लिहितो मी जस्ट लाईक ॲरे ऑफ, ओके. आणि त्याच्यानंतर इथे एलिमेंट देऊन टाकतो जस्ट लाईक 1 2 3 अँड 4, ओके. तर बेसिकली 4 आयटम मी या ठिकाणी माझ्या ॲरेमध्ये पुट केले, राईट. आता मी काय करतो की असे आता मी काय करतो की माझ्या ॲरेचं, राईट, जो पण पाचव्या इंडेक्सचा जो पण नंबर असेल त्याला बेसिकली प्रिंट करण्याचा ट्राय करतोय. पण इथे जर तुम्ही बघितलं तर बेसिकली आपल्याकडे 4च आयटम आहे, राईट. तर 4च आयटम आहे आणि आपण पाचव्या इंडेक्सचं त्या ठिकाणी ट्राय करतोय, राईट. सो इथं बेसिकली काय एक्सेप्शन येते ते बघू सगळ्यात पहिले. अँड दुसरी गोष्ट म्हणजे हे बाकीचे प्रोग्राम त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल की नाही होणार हे आपण या एक्झाम्पल थ्रू बघून घेऊ. ओके, सो लेट्स रन द प्रोग्राम अगेन. ओके, तर बेसिकली इथं तुम्ही बघू शकता आता दोन गोष्टी इथे इम्पॉर्टंट आहे. एक तर काय, सगळ्यात पहिले ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन आलं, राईट. आता हा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन का आलाय? द रिझन बिहाइंड द सेन्स की आपण या ॲरे मधला विच इज जस्ट लाईक या ॲरे मधला आपण असा इंडेक्सचा आयटम त्या ठिकाणी ऍक्सेस केलाय जो की इथं प्रेझेंटच नाहीये, राईट. आणि हे एक्सेप्शन आल्याच्या नंतर आपण याला हँडल पण नाही केलं इथं. जस्ट लाईक तुम्ही इथं बघू शकता आपल्या आपण फक्त एकच कॅच ब्लॉक डिक्लेअर केला इथं, राईट. आणि एकच कॅच ब्लॉक हा कोणासाठी? हा बेसिकली अरिथमेटिक एक्सेप्शन हँडल करण्याचं काम करेल, विच इज जस्ट लाईक इथं तुमचं अरिथमेटिक एक्सेप्शन येऊ शकतं. बट इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बेसिकली आपलं ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड नावाचं एक्सेप्शन ऑफर झालंय आणि त्या एक्सेप्शनला आपण इथं त्या ठिकाणी कुठेच त्या ठिकाणी हँडल नाही केलाय, राईट. सो बेसिकली व्हॉट आय मीन की तुमचं एकच एक्सेप्शन आलाय, राईट. पण जे पण बाकीचे ऑपरेशन असेल जस्ट लाईक हे ऑपरेशन झालं तुमचं किंवा हा ब्लॉक झाला किंवा समजा मेजरली तुमचा हा मेसेज सुद्धा झाला, कोणताच ब्लॉक किंवा समजा सिंगल स्टेटमेंट सुद्धा ह्या एक्सेप्शनच्या नंतर एक्झिक्यूट नाही झाली आहे, राईट. सो म्हणजे बेसिकली एक एक्सेप्शन सुद्धा तुमचा एंटायर प्रोग्राम त्या ठिकाणी ब्रेक करू शकते, राईट, जर तुम्ही त्याला हँडल केलं नसेल तर. सो लेट्स हँडल इट. तर मी इथे काय करतो, आता या फ्लोच्या अकॉर्डिंग जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले मला काय दिसतंय की सगळ्यात पहिली या ठिकाणी सॉरी आपला जो पण ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन असेल ते त्या ठिकाणी सगळ्यात पहिले जस्ट लाईक ऑकर होऊ शकते, राईट. तो मी सगळ्यात पहिले त्याला मेन्शन करतो, विच इज जस्ट लाईक मी सगळ्यात पहिले कॅच ब्लॉक त्या ठिकाणी मेन्शन करतो. अँड कॅच ब्लॉकच्या आतमध्ये जो पण माझा ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन असेल, राईट, त्याला मी या ठिकाणी मेन्शन करतो. सो मी इथे लिहितो ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, राईट. आणि त्याच्यानंतर याच्या बॉडीच्या आतमध्ये मी काय करतो, सिंपल आपला जो पण एक्सेप्शन असेल त्याला प्रिंट करतो. बट इथं आपण एक मेसेज पण देऊ की जस्ट लाईक इनव्हॅलिड ॲरे इंडेक्स इज ऍक्सेस म्हणून, राईट. आणि त्याच्यानंतर जे पण एक्सेप्शन आहे ते आपण या ठिकाणी प्रिंट केलाय, राईट. सो आता बघू बेसिकली प्रोग्राम आणखी एकदा रन करू, बघू काय आउटपुट येतं. ओके, ओके. इथे तुम्ही बघू शकता की इनव्हॅलिड ॲरे इंडेक्स इज ऍक्सेस, म्हणजे सगळ्यात पहिले आपलं जे पण मेसेज असेल ते म्हणजे सगळ्यात पहिले आपला जो पण मेसेज असेल ते आणि त्याच्यानंतर एक्सेप्शन ऑफर झालंय ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, राईट. सो बेसिकली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही तर मेसेज पण त्या ठिकाणी प्रिंट झालाय. ओके, बघितलं तर बेसिकली आपण दोन ब्लॉक मेजरली डिक्लेअर केलंय आणि जे पण दोन्ही पण ब्लॉक्स आहेत आपले ते माझ्या याच्या अकॉर्डिंग म्हणजे माझा जो पण प्रोग्राम आहे त्याच्या अकॉर्डिंग मी डिक्लेअर केलाय, राईट. अँड बट दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथं की आपण दोन एक्सेप्शन तर या ठिकाणी हँडल केलंय, राईट. एक म्हणजे ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन, दुसरं म्हणजे अरिथमेटिक एक्सेप्शन जी या ठिकाणी मे बी त्या ठिकाणी ऑफर होऊ शकते, मे बी काय म्हणजे होईलच, राईट. तर बेसिकली सगळ्यात बेस ओके, तर बेसिकली सगळ्यात बेस क्लास जो असतो एक्सेप्शन मध्ये तो असतो बेसिकली एक्सेप्शन. ओके, तर एक्सेप्शन नावाचा बेसिकली जो पण आपला त्या ठिकाणी क्लास असेल, राईट, तो असा क्लास आहे जो की यांचा सगळ्यात सब क्लास आहे, राईट. तर जसं एक तुम्ही इथं पण मेसेज प्रिंट करू शकता, राईट. हा तुमचा एक बेसिकली जेनरिक ब्लॉग त्या ठिकाणी राहील, राईट. इथं आपण मेसेज प्रिंट करून देऊ जस्ट लाईक सम एरर इज ऑकर, ओके. जेव्हा बेसिकली तुमचे हे मेन्शन असतील, राईट, जेव्हा तुमचे हे कोणते ब्लॉक मेन्शन नसेल किंवा हे ब्लॉक जर एक्झिक्यूट नाही झाले तर त्या ठिकाणी एक्सेप्शन म्हणजे हे या ब्लॉक मध्ये ते येईल, ओके.
बट आता आपल्या केसमध्ये आपण दोन्ही पण ब्लॉक म्हणजे सगळ्यात पहिले दोन्ही पण एक्झॅक्ट एक्सेप्शन त्या ठिकाणी मेन्शन केले, राईट. तर तो सगळ्यात पहिले त्याच्या अकॉर्डिंगली म्हणजे जे पण एक्झॅक्ट एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर झालाय त्याच्या अकॉर्डिंग तो कॅच ब्लॉक एक्झिक्यूट करेल, राईट. बट असं इमॅजिन करू शकता तुम्ही की जर हे दोन्ही ब्लॉक या ठिकाणी जर नसले तर हा सगळ्यात पहिले तुमचा जो पण एक्सेप्शन असेल म्हणजे या ब्लॉक मध्ये त्या ठिकाणी येईल. ओके, अकॉर्डिंग त्याने आपल्याला अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन थ्रो केलं आणि आपण तो ब्लॉक ऑलरेडी या ठिकाणी मेन्शन केलाय, राईट. मध्ये अँड विच इज फायनली ब्लॉक, राईट. आता आपण हे पण बघितलं की ट्राय आणि कॅच ब्लॉक तुम्ही कसं डिक्लेअर करू शकता, त्याच्यानंतर मल्टिपल कॅच ब्लॉक आपण त्या ठिकाणी कसं डिक्लेअर करू शकतो. आता बघू की बेसिकली फायनली काय असतं. ओके, तर मी काय करतो इथं जस्ट लाईक फायनली लिहितो, राईट. आणि माझ्या फायनली ब्लॉक मध्ये मी काय करतो की एक सिंपल मेसेज प्रिंट करतो, राईट, की धिस इज ऑलवेज एक्झिक्युटेड. ओके, तर बेसिकली फायनल ब्लॉक बेसिकली असा ब्लॉक असतो जो जसे तुमचे काही एक्सेप्शन ऑफर झाले किंवा नाही झाले ऑलवेज त्या ठिकाणी एक्झिक्यूट होईल, राईट. तर याला पण इथं राहू देऊ शकता तुम्ही, बट लेट्स ट्राय टू रन द प्रोग्राम अगेन. ओके, तर इथं एक्सेप्शन बेसिकली सगळ्यात पहिले जो पण असेल तो आपण हँडल करण्याचा प्रयत्न केला. कॅच ब्लॉक मध्ये ते स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले. त्याच्यानंतर दिस इज ऑलवेज एक्झिक्युटेड म्हणजेच आपला फायनली ब्लॉक, राईट. एक्सेप्शन हँडल करण्याच्या नंतर पण एक्झिक्यूट झालं, राईट. तर एक्सेप्शन थ्रू झालं म्हणजे आपण एक्सेप्शन त्या ठिकाणी हँडल जर नाही केलं, जसं की मी हा जो पण कोड असेल माझा याला या ठिकाणी कमेंट करतोय. ओके, अँड त्याच्यानंतर आता मी काय केलेलं इथं की ट्राय कॅच तर मी ट्राय ब्लॉक, राईट. बेसिकली ट्राय ब्लॉक मी इथे मेन्शन केलाय, राईट. आणि त्या ट्राय सोबत जो पण फायनली असेल तो मेन्शन केलाय. बस सिंपल असंच आहे. आता मी प्रोग्राम रन करतो एकदा. ओके, ओके, तर इथं बघू शकता तुम्ही की फायनली ब्लॉकचा जो पण त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे विच इज दिस इज ऑलवेज एक्झिक्युटेड ही त्या ठिकाणी प्रिंट झाली, राईट. तर बेसिकली फायनली ब्लॉक असा ब्लॉक असतो जो त्या ठिकाणी तुमचा एक्सेप्शन ऑफर होऊ किंवा नाही होऊ त्याला काही घेणार नाही, बट तो एक्झिक्यूट 100% होईल, राईट. तर इथं आपण दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण एक्सेप्शन हँडल नाही केलं त्यामुळे एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर पण झालाय, राईट. सो बेसिकली मी अनकमेंट करतो कोड हा, राईट. अँड त्याच्यानंतर लास्ट कन्सेप्ट बेसिकली आपल्या आजच्या लेक्चरचा अँड विच इज थ्रो कीवर्ड. थ्रो कीवर्ड बेसिकली काय असतं हे आपण सगळ्यात पहिले बघू. जर यूज टू मॅन्युअली क्रिएट अँड रेज द एक्सेप्शन इन कोटली, राईट. नॉर्मली बेसिकली काय असतं की समजा जस्ट लाईक आपण इथं बघितलं तुम्ही टाइमला जेव्हा समजा काहीतरी ऑपरेशन काहीतरी जस्ट लाईक ऑपरेशन त्या ठिकाणी युजर हा रॉंग परफॉर्म करत असेल, जस्ट लाईक इथं जर तुम्ही बघितलं तर इथं पण आपण काइंड ऑफ जस्ट लाईक रॉंग टाईपचं ऑपरेशन परफॉर्म केलंय, इथं पण रॉंग टाईपचं ऑपरेशन परफॉर्म केलंय आणि हे जस्ट लाईक रन टाइमला जाऊन आपल्या त्या ठिकाणी कोड जो पण असेल तो ब्रेक झालाय, तिथं त्या ठिकाणी एक्सेप्शन ऑफर झालाय, राईट. बट इमॅजिन की तुम्हाला स्वतःहून काही एक्सेप्शन हँडल करायचं असेल म्हणजे स्वतःहून काही एरर त्या ठिकाणी थ्रो करायचं असेल, जसं की इथं तुम्ही सिंपल एक्झाम्पल म्हणजे बघू शकता. इथं आपण काय केलंय की फक्त करून, राईट. आणि त्या एजच्या बेसिसवरती आपण काहीतरी कंडिशन लावली, बट जे पण एक्सेप्शन असेल ते एक्सेप्शन आपण आपल्या अकॉर्डिंगली त्या ठिकाणी थ्रो केलंय, राईट. मग आता हे म्हणजे एरर त्या ठिकाणी आपण आपल्या अकॉर्डिंगली शो करतोय म्हणजे युजर जर त्या ठिकाणी काही रॉंग व्हॅल्यूज त्या ठिकाणी एंटर करत असेल किंवा समजा रॉंग डेटा त्या ठिकाणी एंटर करत असेल तर त्या केसमध्ये बेसिकली आपल्याला 100% हँडल करण्याचं पण आपलं काम आहे, राईट. सो बेसिकली त्या केसमध्ये सुद्धा आपण थ्रो कीवर्डचा यूज करतो, राईट. आता थ्रो कीवर्ड बेसिकली त्या केसमध्ये काय करेल की जो पण जर समजा काही कंडिशनच्या बेसिसवरती जर समजा जसं एक इश्यू आला तर, राईट. तर जसं काही कंडिशनच्या बेसिसवरती जर रॉंग डेटा त्या ठिकाणी युजरने इनपुट मध्ये दिला असेल ते सेम इश्यू त्या ठिकाणी ते हँडल करण्यासाठी आपण बेसिकली थ्रो कीवर्डचा यूज करतो, राईट. तर याचे एक्झाम्पल बघू सगळ्यात पहिले मी एज घेतो, राईट. आता एज मी जस्ट लाईक इथं 14 टाकून देतो. ओके, त्याच्यानंतर मी काय करेल एक चेक युजर वोटिंग एलिजिबिलिटी नावाचं एक फंक्शन कॉल केलंय आणि याला एज या ठिकाणी पास करून दिली. ओके, तर त्याच्यानंतर मी एक फंक्शन त्या ठिकाणी क्रिएट करतो जस्ट लाईक जर एज त्या ठिकाणी युजरना दिलेली जी पण एज असेल ती जर जस्ट लाईक लेस दॅन 18 असेल, राईट. 18 असली तर काही प्रॉब्लेम नाही, बट लेस दॅन जर 18 असेल म्हणजे 18 पेक्षा लहान जस्ट लाईक 17 बी जरी असली, राईट, तरी हा ब्लॉक एक्झिक्यूट जर झाला पाहिजे आणि 18 जर असलं तर नाही झाला पाहिजे, राईट.
तर बेसिकली जर समजा 18 पेक्षा लहान असेल तर मी मेसेज प्रिंट करून देईल तर की जस्ट लाईक यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग लाईक दिस. ओके. तर बेसिकली एल्स केस घेऊ त्यामध्ये. तर राईट, आता एल्स केस मध्ये आपलं सिंपल मेसेज येऊन जाईल की यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. ओके. सो मी इथे मेसेज प्रिंट करतो की यू आर. ओके. आपल्याला सॉरी एक्सेप्शन हँडलिंगच्या केसमध्ये बेसिकली आपल्याला एक्सेप्शन थ्रो करावं लागेल थ्रो कीवर्डच्या मदतीने. राईट. सो मी इथे लिहितोय थ्रो अँड इलिगल प्रोग्राम रन करण्याचा एकदा ट्राय करतो, बघू काय आउटपुट येतं. शकता की आपल्या मेन थ्रेडवरती एक एक्सेप्शन त्या ठिकाणी ऑफर झालंय विच इज इलिगल आर्ग्युमेंट एक्सेप्शन अँड मेसेज येते युजरला की यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग म्हणून. राईट. बट लेट्स से मी इथं जी पण एज असेल युजरची ती या ठिकाणी अपडेट करून टाकतो विच इज 18. राईट. अँड लेट्स रिरन द प्रोग्राम. बेसिकली जे पण आता एक्सेप्शन ऑफर झालंय विच इज दिस. राईट. हा बेसिकली आपल्या थ्रू कीवर्डच्या मदतीने या ठिकाणी आपण जस्ट एक राईट. बट जस्ट एक तुम्ही जर 18 किंवा समजा 18 पेक्षा जर दुसरी एज त्या ठिकाणी या ठिकाणी मेन्शन केले तर तुमच्या एल्स ब्लॉक मध्ये सिंपल मेसेज प्रिंट होऊन जाईल की यू आर नॉट सॉरी यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. तर इथे मेसेज आलाय की यू आर एलिजिबल फॉर वोटिंग म्हणून. राईट. सो या दॅट्स इट फॉर टुडे. बाकी तुमच्याकडे जर डाऊट्स वगैरे असेल तर तुमची तर कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. राईट. बाकी नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.